नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कम्प्युटर बेसिक्स या कोर्समधलं आपलं वर्ड चालू आहे. बहुतेक आजचा आपला हा 9वा व्हिडिओ असेल. सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लिंक्स. काही लिंक कशा आपल्या फाईलला आपण ॲड करू शकतो. तर चला सुरू करूयात. मायक्रोसॉफ्ट वर्ड चालू करूयात. वर्ड 365 ब्लँक डॉक्युमेंट. आपण आज बघत आहोत इन्सर्टमधल्या लिंक्स. यातलं हे लिंक आणि बुकमार्क. लिंक म्हणजेच हायपरलिंक म्हणता येईल आपल्याला. तर या लिंक आणि बुकमार्क या दोन गोष्टी लिंक ग्रुपमधल्या महत्त्वाच्या आहेत. समजा मला एक कंटेंट बनवायचे आहेत माझ्या व्हिडिओजचे. तर क्लिक हिअर टू वॉच व्हिडिओ अबाउट HDMS. आता इथे जर मी असं हे वाक्य लिहिलं आहे, क्लिक हिअर टू वॉच व्हिडिओ अबाउट HDMS. HDMSबद्दलचा माझा व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक हिअरवर क्लिक करा. तर आता या क्लिक हिअरला आपल्याला एक हायपरलिंक द्यायची आहे की या क्लिक हिअरवर क्लिक केल्यानंतर आपोआप तो व्हिडिओ प्ले व्हायला पाहिजे. तर याची लिंक आपण आधी कॉपी करून घेऊयात. त्यासाठी मी गुगल क्रोम लावेल. माझं यूट्यूब चॅनल कंटेंट यामधलं जे UDIS आहे याची आपल्याला लिंक तिथं द्यायची आहे. सपोज या UDISच्या HDMS पोर्टलची लिंक आपण, त्यासाठी मी इथून ही लिंक कॉपी करेल. गेट शेअरेबल लिंक आणि हे क्लिक हिअर सिलेक्ट करून इन्सर्टमधल्या या लिंकवर क्लिक करेल आणि या ॲड्रेसमध्ये मी ही लिंक पेस्ट करेल. ओके. तर आता इथं क्लिक हिअर टू वॉच व्हिडिओ अबाउट HDMS. इथे जेव्हा क्लिक हिअरवर माऊस नेताल तेव्हा ते सांगतं आहे की कंट्रोल+ क्लिक करा ही लिंक फॉलो करण्यासाठी. कीबोर्डवरचं कंट्रोल बटन दाबून ठेवा आणि या क्लिक हिअरवर एक क्लिक करा. तर आपला अशा पद्धतीने UDIS+चा HDMSचा हा व्हिडिओ इथून सुरू झाला आहे. नुसती व्हिडिओचीच नाही तर आपण आपल्या एखाद्या फाईलची पण लिंक इथे आपण करू शकतो. समजा मला हा जो वॉलपेपर आहे, हा जो फोटो आहे, हा फोटो इथं लिंक करायचा आहे. हा फोटो मी माझ्या कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेला आहे. ती सेव्ह केलेली फाईल यावर क्लिक केल्यावर ओपन व्हावी. तर मी परत करेल. क्लिक हिअर टू ओपन अ फोटो. क्लिक हिअरला सिलेक्ट करूयात. इन्सर्ट लिंक्स. आता ते आपलं आहे D ड्राईव्हमधल्या फोटोज फोल्डरमध्ये. या फोटोवर मी डबल क्लिक करेल. आता जेव्हा मी माऊस माझा इथे आणेल आणि कंट्रोल+ क्लिक करेल तर हा फोटो ओपन झाला. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या लिंक्स इथून सेट करू शकतो. जर काढून टाकायची असेल ती लिंक तर त्यावर राईट क्लिक करा. रिमूव्ह हायपरलिंक यावर क्लिक करा. आता इथे कुठलीही हायपरलिंक आपल्याकडं नाही. तसंच इथे एक सिंगल क्लिक करून तुम्ही शॉर्टकट की कंट्रोल-K वापरू शकता आणि हा जो ॲड्रेस बार आहे इथून डिलीट करू शकता किंवा रिमूव्ह लिंकवर क्लिक करू शकता. अशा पद्धतीने ही हायपरलिंक आपली चालल्या गेलेली आहे. तर हे होतं लिंक्सबद्दल. आता आपण पाहूयात बुकमार्कबद्दल.
मित्रांनो, बुकमार्क हे आपल्या डायरीमध्ये जी दोरी असते एक, तसं काम करतं. समजा एक मोठी फाईल आहे आपल्याकडं. आता ती फाईल घेण्यासाठी आपल्या वर्ड 2007च्या पुढचे जे काय व्हर्जन्स आहेत त्यामध्ये एक शॉर्टकट आहे की ज्यांनी ॲटोमॅटिक काही पॅरेग्राफ्स आपल्याकडे इथे पाहायला मिळतील. ते शॉर्टकट आहे RAND ब्रॅकेट नंबर ऑफ पॅरेग्राफ्स. समजा मला 10 पॅरेग्राफ्स पाहिजेत, कॉमा प्रत्येक पॅरेग्राफ किती लाईनचा पाहिजे असेल तर तो मला 8 लाईनचा एक पॅरेग्राफ, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. तर असे हे 10 पॅरेग्राफ 8 लाईन्सचे आपल्यासमोर ॲटोमॅटिकली टाईप झालेले आहेत. आता आपण बघूयात बुकमार्कबद्दल. बुकमार्क हे एक, जसं मी आधी सांगितलं की डायरीमध्ये जी दोरी असती की त्यावर आपण बरोबर त्याच जागेवर पोहोचू शकू. समजा हा सेव्ह टाईमचा एक पॅरेग्राफ आहे. हा फार इम्पॉर्टंट आहे. मला हा प्रत्येक वेळेस तिथं जायचं आहे. आता सध्या माझ्याकडे 3 पेजेस आहेत. मी जर का इथे कुठे असेल आणि मला त्या जागेवर जायचं आहे तर त्यासाठी मी तो शोधत बसून मग बराच वेळ जाईल सेव्ह टाईमबद्दल. आता 3च पेज आहेत म्हणून शोधणं सोपं जाईल. जर 300 किंवा आणखी असे मोठे पेजेस असतील तर ते अवघड काम होईल. त्यासाठी बुकमार्कची गरज पडते. आधी आपण हा सेव्ह टाईम सिलेक्ट करू. इन्सर्टमधल्या बुकमार्कवर क्लिक करूयात आणि याला काहीतरी नेम देऊयात. हेच नेम देऊ, सेव्ह टाईम. पण इथं स्पेस चालत नाही आपल्याला. जर आपण स्पेस दिला तर हा बुकमार्क आपण ॲड नाही करू शकत. सेव्ह टाईमला स्पेस न देता शिफ्ट आणि मायनस बटन जे आहे, ज्याला अंडरस्कोर म्हणतो आपण, अशा पद्धतीने आता हे ॲड बटन ॲक्टिव्ह झालं आहे. याला मी ॲक्टिव्ह करेल, ॲड करेल. आता आपण सगळ्यात शेवटी आहोत आणि मला त्या जागेवर जायचं आहे. बुकमार्कवर क्लिक करूयात आणि या सेव्ह टाईमवर डबल क्लिक करूयात. आपण पेजमध्ये कुठेही असलो तरी बरोबर आपण या सेव्ह टाईमच्या पॅरेग्राफमध्ये येऊ. अजून एक बुकमार्क ॲड करूत आपण. प्रोफेशनल हे सिलेक्ट केलं. इन्सर्ट बुकमार्क आणि याला नाव देऊ प्रो. ॲड. आता जर मला प्रोवर जायचं असेल तर बुकमार्कवर जाऊन मी जर प्रोवर डबल क्लिक केली तर मी प्रोफेशनलीच्या पॅरेग्राफमध्ये आलो आहे. याला क्लोज करू आणि इथे पॅरेग्राफ तो आपल्याला काय करायचं आहे ते करू शकतो. पुन्हा जर मला त्या सेव्ह टाईमवर जायचं आहे, बुकमार्क, सेव्ह टाईमवर डबल क्लिक, आपण पुन्हा या सेव्ह टाईमच्या पॅरेग्राफवर पोहोचलो. असे किती पण आपण बुकमार्क्स आपल्या फाईलला सेट करू शकतो. आपला कर्सर एखाद्या पॅरेग्राफवर ठेवा, बुकमार्कवर सेट करा आणि ज्या नावाने त्याला सेट करायचं आहे ते नाव द्या. नंबर चालणार नाहीत आणि 2 शब्दांमध्ये स्पेससुद्धा चालणार नाही. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही नंबर पण नाही वापरू शकत आणि स्पेस नाही वापरू शकत. बाकी तुम्ही अक्षरामध्ये नंबर ठेवून ॲड करू शकताल. आता या यूचा हा जो पॅरेग्राफ आहे याला आपण 1 हे नाव दिलं आहे. बुकमार्क, सेव्ह टाईमवर आलो, प्रोवर आलो किंवा 1च्या पॅरेग्राफवर आलो. तर अशा पद्धतीने आपण बुकमार्कसुद्धा बघितलं आहे. वर्डमधलं आतापर्यंत आपण फाईल, होम आणि इन्सर्टचा जवळपास 70% पोर्शन कवर केलेला आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हेडर अँड फुटर या ग्रुपबद्दल. तोपर्यंत बाय बाय.